6 नंबर आपल्याला येथे इंडिकेट करतोय शुक्र आणि गुरु आपल्याला माहिती आहे 3 नंबर हा गुरुचा आहे, तसे 6 नंबर हा 6 नंबर हा शुक्राचा आहे, 3 नंबर हा गुरूंचा आहे। तर दोघांची मिळून काहीतरी येथे बदल करण्याची तयारी सुरू आहे, बदल करणे। हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत आहात। तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राइब करायचं आहे। तर पाहूया कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे, तसेच त्यावरती आपल्याला गुरूंचा काय आदेश आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर तुम्ही थोडंसं मेडिटेट करा, तुमच्या प्रश्नांवरती मेडिटेट करा, डीप ब्रीथ घ्या, दीर्घ श्वास घ्या। सो लेट्स सी। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ। माय एंजल स्पिरिट गाइड्स डिवाइन एनर्जीज प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग। Archangel Michael, please guide me and protect me in this reading. Shivji, please guide me and protect me in this reading. Let's see आपल्याला आज काय आपल्याला कलेक्टिव्हची एनर्जी मिळते, तसेच त्यावरती काय डिवाइन गायडन्स मिळते तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राइब करायचं आहे। ठीक आहे, एवढी कार्ड्स आपण घेऊया। ओके, ओ अमेझिंग। तर नक्की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, ही कलेक्टिव्हची एनर्जी आहे। इट्स अ जनरल रिडिंग, नॉट अ पर्सनल रिडिंग। सो जरी तुम्हाला काही 70-80% रेझोनेट झाली तर तिथून पुढची ही रिडिंग तुम्हाला रेझोनेटच होणार आहे। या बाबतीमध्ये तुम्ही कन्फर्म करून घ्यायचं आहे की आपल्याला नेमकी किती रिडिंग रेझोनेट होत आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ती क्लेमही करायची आहे। ज्यावेळेस पॉझिटिव्ह कार्ड्स येतील त्यावेळेस नक्की क्लेम करा। तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमचा जो काही विचार आहे तो, जर तुम्ही खूप जास्त वॉटर साइन असाल, म्हणजे कर्क राशी, मीन राशी, वृश्चिक राशी यापैकी जास्त राशी ज्यांच्या असतील त्यांना ही रिडिंग कदाचित खूप जास्त रेझोनेट होईल। बिकॉज येथे दिसून येत आहे की द मूनचं कार्ड आहे, सॉरी 8 ऑफ कप्सचं कार्ड आहे अँड हे आपल्याला दिसते मून पण आहे आणि येथे वॉटर पण आहे आणि हा व्यक्ती खूप जास्त दुःखी पण आहे, कारण की तो चाललेला आहे कुठेतरी निघून सगळं सोडून। तर असू शकतं काहींची एनर्जी अशीही होती कालपर्यंत की त्यांना असं वाटत होतं की ह्या जगण्यामध्ये काही अर्थच नाही, आपल्याला जे पाहिजे ते काही आपल्याला मिळणारही नाहीये अँड आपल्या काय उपयोगही नाहीये इथे राहून, असं त्यांना वाटत होतं। कदाचित त्यांच्या भावना ज्या आहेत ते खूप जास्त पॅनिक झालेल्या होत्या, दुःखी होते, ते खूप जास्त विचार करत होते। असं वाटत होतं त्यांना की सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगलं चालू आहे, सगळे आपल्या आपल्या जीवनामध्ये खुश आहेत, पण जे काही त्रास, जे काही संकट, जे काही दुःख असतं ते नेहमी आपल्या वाटेला येतं। आपण लहानपणापासून असं सहनच करत आलेलो आहोत। मे बी असू शकतं लहानपणी काहीतरी टॉवर मुवमेंट झाला असेल तुमच्या जीवनामध्ये, आई वडील गेले असतील, तुमचे एकटे राहिले असाल तुम्ही, किंवा खूप साऱ्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती येऊन पडल्या असतील, किंवा असंही असू शकतं लहानपणापासूनच तुम्ही सगळ्यांसाठी करत आलेले आहात। एक घरातील वडीलधाऱ्यांनी करायला पाहिजे तसं तुम्ही सगळ्यांचा विचार करत आला आहात। शेवटपर्यंत तुम्ही फक्त विचार आणि विचार दुसऱ्यांचाच करत आलेले आहात आणि खूप सारे संघर्ष, खूप सारे वादविवाद, खूप सारे आपण म्हणतो ना खूप सारे धक्के खाल्लेले आहेत। अशा प्रकारची एनर्जी काही लोकांची दिसून येत आहे। असू शकतं लहानपणापासूनच तुम्हाला एक अशा परिस्थितीमध्ये देवाने ठेवलेलं आहे की ज्यामध्ये तुम्हाला खूप जास्त ट्रिगर मिळाले, खूप जास्त दुःख पाहायला मिळालं, लोकांचे वेगवेगळे रूप पाहायला मिळाले, वेगवेगळे अनुभव तुम्हाला मिळाले। असंही असू शकतं बालपणापासूनच तुमच्यावरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या राहिल्या, घरातल्या सगळ्या सदस्यांची जबाबदारी असो किंवा पैसे कमवण्याचीच नाही म्हणत मी आपण, पण ते असू शकतं काहींच्या घरामध्ये अशी परिस्थिती होती की लहानपणापासून त्यांना कष्ट करावे लागले, खूप सारा कामाचा व्याप त्यांच्यावरती होता, खूप सारे
स्ट्रगल, संघर्ष त्यांच्या जीवनामध्ये होते आणि त्यामुळे एक प्रकारे सतत अनेक वेळेस अनेक संघर्ष पाहून, अनेक दुःख यातना पाहून, बट येथे असं नाहीये की तुमची ज्या ज्या वेळेस तुम्ही खूप खचलेले असता, खूप दुःखी होता तुम्ही, परंतु त्यानंतर सुद्धा तुम्ही हरत नाही, त्यानंतर सुद्धा तुम्ही एक पुन्हा उभारी घेता. जसे की एखादा फिनिक्स पक्षी असतो जो राखेतून जन्म घेतो, जसं की तुम्ही पूर्ण जरी संपले तरी सुद्धा त्यातून पुन्हा एक उभारी घेऊन पुढे येता, पुन्हा एक तुमच्यातलं नवीन रूप बाहेर येतं. अशा प्रकारच्या लोकांची ही एनर्जी आहे. सो येथे दिसून येत आहे की तुम्ही आजपर्यंत दुसऱ्यांसाठी फक्त केलेलं आहे, दुसऱ्यांना जीव लावणे, दुसऱ्यांच्यासाठी त्यांना प्रेम देणे, त्यांची काळजी घेणे, त्यांना काय हवंय नकोय या बाबतीमध्ये सतत विचार करणे, किंवा असंही असू शकतं की तुम्ही कदाचित स्वतः जेवले नसाल परंतु दुसऱ्यांना जीव घातला असेल, किंवा घरातील व्यक्तींसाठी तुम्ही खूप काही केलेलं आहे आणि ते जेव्हा लहान होते तेव्हा तुम्ही खूप काही अशा गोष्टी केल्या. तुमचे भाऊ असतील, ते बहीण असेल, किंवा घरातील आजूबाजूचे पण कोणी असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही खूप जास्त दिलेलं आहे, सतत दिलेलं आहे तुम्ही. आणि असं दिसून येतं की जसे जसे वेळ बदलत गेला, जसा जसा काळ बदलत गेला, ती लोक बदलली, ती लोक विसरली तुम्हाला. त्यांनी कधीही तुमच्या बाबतीमध्ये विचार केला नाही. जेवढा तुम्ही त्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या, जेवढं तुम्ही त्यांच्यासाठी विचार केला, तुम्ही तुमच्या सुखाकडे कधी लक्ष नाही दिलं, तुम्ही कधी स्वतःकडे लक्ष नाही दिलं. तुम्ही जे काही करत होता ते तुमच्या त्या लहान भावंडांसाठी असो, बहिणींसाठी असो, तुमच्या घरातील सदस्यांसाठी असो, कोणासाठी असो, तुम्ही नेहमी त्यांच्यासाठी करत आलेले आहात. परंतु त्यांनी येथे दिसून येत आहे तुमची व्हॅल्यू केलेली नाहीये, तुम्हाला त्यांनी समजून घेतलेलं नाही. तुमच्या प्रत्येक कृतीला त्यांनी आता दिसून येते, जसे जसे ते ग्रो अप झालेले आहेत, जसे जसे ते मोठे झालेले आहेत, त्यांनी तुम्हाला जज केलं, त्यांनी तुम्हाला सतत असं बोललं की तुम्ही जे काही केलं ते काही खूप काही मोठी गोष्ट नव्हती, किंवा त्यांनी तुम्हाला असंही सुनावलं असेल की केलं म्हणून काय झालं, ते तुझं कर्तव्यच होतं, किंवा तू ते करायलाच हवं होतं, तू त्याच्यासाठीच होती असं आमच्या घरात, किंवा त्याच्यासाठीच होतास आमच्या घरात, यासारखे सुद्धा शब्द तुम्हाला ऐकायला मिळालेले असतील. आणि येथे दिसून येत आहे की जितका तुम्ही त्यांचा इमोशनल अटॅचमेंट राहून त्यांचा विचार केलेला आहे, म्हणजे एकतर ती तुमची कमतरता म्हणावी की तुम्ही खूप जास्त इमोशनल आहात, किंवा ही कमतरता म्हणावी की तुम्ही जास्त अटॅच होतात दुसऱ्यांशी. परंतु ते काहीही असो, परंतु तुम्ही खूप जास्त त्यांचा विचार केलेला आहे. तुम्ही स्वतःचा विचार केला नाही, स्वतःच्या फॅमिलीचा केला नाही, मे बी मॅरिड असाल तर तुमच्या सासरच्यांचा केला नाही, तुमच्या हस्बंडचा केला नाही, कदाचित तुमच्या मुलांचाही केला नाही, परंतु जितका तुम्ही तुमच्या बहीण भावंडांचा विचार केला. परंतु शेवटी त्या बदल्यात काय मिळालं तुम्हाला? त्या बदल्यात त्यांनी तुम्हाला काय बोलले? त्यांनी तुम्हाला असं बोललंय की जे तुमच्या कधी तुम्ही त्याचा विचारही केला नव्हता, की हेच जे लहान लहान होते ज्यांना मी पाहिलंय मोठं होताना, आणि आता तेच मला खूप जास्त येथे अशा प्रकारे बोलत आहेत, अशा प्रकारे सुनावत आहेत, अँड इट्स व्हेरी शॉकिंग फॉर यू. आणि त्यामुळे तुम्ही येथे दिसून येत आहे खूप जास्त डिप्रेस झालेले आहात. पण कसं आहे, शेवटी आपण त्यांना जितकं अटॅचमेंटली आपण त्यांच्याशी जेवढं निगडीत असतो, जितकं इमोशनली आपण त्यांच्यावरती डिपेंडेड असतो, तेवढे ते असतीलच असं नाही. कारण की प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, प्रत्येक सोल वेगळी आहे, प्रत्येक सोलचे अनुभव वेगळे आहेत. सोल मीन्स तर आत्म्याचे अनुभव वेगळे आहेत. प्रत्येकाचं एक जो तो संस्कार घेऊन आलेला आहे, जो त्या सध्या तर तो बॉडीमध्ये आहे म्हणून आपण ते रिलेशनशिप त्याच्याशी जोडतोय. बट जे एक आत्म्याचं कनेक्शन असतं ते तुमच्यासोबत नाहीये त्यांचं. तुम्ही फक्त एक ब्लड लाईन म्हणा, किंवा तुम्ही रक्ताचे आहात, भाऊ आहात, बहीण आहात, किंवा आई वडील आहात म्हणून तुम्ही हे सगळं त्यांच्याशी अटॅचमेंट फील करता. बट येथे दिसून येत आहे त्यांना तुमच्या बाबतीमध्ये तेवढी अटॅचमेंट लाभत नाही, किंवा हे तुमच्या सोलची शिकवण आहे की तुमच्या बाबतीमध्ये तेवढी अटॅचमेंट जाणवत नाही जेवढी तुम्हाला जाणवते. जेवढे तुम्ही त्यांच्यासाठी कर्तव्य तत्पर आहात, कर्तव्य परायण आहात, तेवढे त्यांनी तुमची व्हॅल्यू केलेली नाहीये. तर येथे दिसून येत आहे तुम्ही ह्या सगळ्या त्यांच्या वागण्यामुळे येथे कुठेतरी मानसिक समतोल तुमचा ढासळलेला दिसून येत आहे. तुमचा एक भावनात्मक जो समतोल आहे तो ढासळलेला दिसून येत आहे. तसेच येथे दिसून येत आहे की हे तर तुमच्या बालपणाचं असू शकतं. आफ्टर मॅरेज सुद्धा तुमचे जे कोणी हस्बंड असतील, तुमचे सासू सासरे असतील, किंवा जे तुमचे सासरचे लोक असतील, त्यांनीही तुम्हाला येथे समजून घेतलेलं नाहीये. कारण की दिसून येत आहे की यू आर डिवाइन बिंग्स. तर नक्कीच येते जे कोणी व्हिडिओ हा बघत आहेत ते त्यांचं जीवन साधारण नाहीये. त्यांचं जीवन खूप जास्त डिवाइनली गाइडेड आहे. एंजल आहात तुम्ही पृथ्वीवरचे.
आणि त्यामुळेच तुम्हाला ब्रोकन एंजल म्हणून आपण ब्रोकन एंजल सारखं तुम्हाला ठेवण्यात आलेलं आहे. डिवाइनने तुम्हाला असे अनुभव दिलेले आहेत. कदाचित ते तुमच्यासाठी खूप जास्त दुःखदायक होते, पेनफुल होते, कारण की येथे दिसून येत आहे वेळोवेळी तुम्हाला खूप जास्त येथे त्रास देण्यात आलेला आहे, खूप जास्त तुमचं मन दुखावण्यात आलेलं आहे. अँड तुमची एनर्जी जी आहे ती येथे दिसून येत आहे खूप जास्त फ्रस्ट्रेशनची झालेली आहे. आणि असं एकदा नाही अनेकदा होतं. जसे तुम्ही बालपणामध्ये होतात तेव्हाही तसंच होतं, नंतर तुमचं लग्न झालं, मॅरेज झालं तेव्हाही तसंच, ज्यांचं लग्न झालं त्यांच्या तर तेव्हाही तसंच सगळे अनुभव तुमच्या समोर आले. तुमच्या नातेवाईकांकडून, तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून किंवा जे कोणी तुमच्याशी कनेक्टेड होतं ते नेहमी तुम्हाला काही ना काहीतरी असं शिकवून जातं की ज्याची तुम्ही कधी अपेक्षाच केली नव्हती. तुम्ही तर त्यांना खूप एक चांगलं समजता, त्यांच्यासाठी सतत गिव्हर असतं, तुम्ही देत असता सतत नेहमी, परंतु त्या बदल्यात मात्र तुम्हाला काहीही मिळालेलं नाहीये. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नेगेटिव्हिटी फील करत आहात. बिकॉज इथे कार्ड ही आहे क्वीन ऑफ वॅन्ड्सचं. तर नक्कीच येथे दिसून येत आहे निगेटिव्ह एनर्जींचा प्रभाव असू शकतो तुमच्या आजूबाजूला आहे, किंवा असू शकतं काही नजर दोष लागण्याची शक्यता आहे. काहींना लागलाही असेल, त्यामुळे खूप जास्त एनर्जी ड्रेन झाली असेल, काही करावं असं नसेल वाटेत, किंवा असंही होऊ शकतं की खूप जास्त विचार वाढले असतील, ओव्हर थिंकिंग झाले असेल आणि खूप तुम्ही ड्रेन झाले असाल. तुम्हाला वाटत असेल की ह्या जगात कोणासाठी करून काही उपयोगच नाही आणि मग करायचं तरी कशासाठी, कारण की कोणासाठी कितीही केलं तरी शेवटी आपल्या पदरात काही पडणार नाहीच आहे. त्यामुळे हे जीवनच जगू नये, इथून कुठेतरी निघून जायचं सुद्धा विचार सोडून दिले जातात. तुम्हाला असं वाटतं की नको, हे आयुष्यच नको, आता इथून मुक्ती मिळाली तर बरं होईल, असंही कदाचित काहींचे विचार असणार आहेत. बिकॉज आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त जेव्हा विचार वाढतात, डिप्रेशन वाढतं, फ्रस्ट्रेशन वाढतं, त्यावेळेस शेवटी माणूस विचार काय करतो की हे कोणीच नको आपल्याला, आपलंच आपण इथून गेलेलं परवडेल किंवा इथून नसलेलं, ह्या जगातच नसलेलं परवडेल, अशा प्रकारचे सुद्धा विचार काहींच्या मनामध्ये येत आहेत. तर येथे दिसून येत आहे की तुम्ही तुमच्या नशिबाला दोष देत आहात. तसेच असू शकतं जे काही लोक आहेत ते फक्त तुमचा पैशासाठी किंवा धनासाठी यूज करतात असं तुम्हाला वाटत आहे. तुम्हाला असं वाटतं की कदाचित ही तुमची एनर्जी आहे की इतर जे आहे ते फक्त काहीतरी कामासाठी किंवा काहीतरी तुमच्याकडून जे मिळतंय त्याच्यासाठी तुमचा यूज करतात आणि नंतर तुमची काहीही व्हॅल्यू करत नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ते एक म्हणतो आपण किंमत देत नाही, अशा प्रकारची एनर्जी येते दिसून येत आहे. सतत तुमचा जो काही उपयोग केला जातो तो ह्या गोष्टीसाठी केला जातो, पैशांसाठी केला जातो, किंवा तुमच्याकडे जे काही आहे, ज्ञान आहे, पैसा आहे, काय जे काय आहे तुमच्याकडं त्याच्यासाठीच तुमचा वापर केला जातो. अशा प्रकारची काहींची एनर्जी येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे तुम्ही ह्या नशिबाला दोष देत आहात, अशी ही एनर्जी येथे आहे. तर पाहूया या बाबतीमध्ये आपल्याला डिवाइन काय गाईड करतंय. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल माइकल, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. शिवजी, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी. Thank you so much. Let's see. ओके, ओके. तर कार्ड्स आपल्याला मिळालेले आहे, डिवाइन गायडन्स आपल्याला मिळालेला आहे.
तर नक्कीच येथे दिसून येत आहे जी काय आहे युअर स्टार मीन्स तुमच्यावरती कुलदेवतेचा आशीर्वाद आहे, तुमच्यामध्ये एक दैवी ऊर्जा आहे की देवीची ऊर्जा आहे, तुमच्यामध्ये एक शक्ती आहे, त्या शक्तीची ऊर्जा आहे तुमच्यामध्ये. आणि असंही दिसून येत आहे की तुम्ही स्टार आहात. सो यू आर नॉट फ्रॉम दिस प्लॅनेट, तुम्ही ह्या ग्रहावरचे नाही आहात. तसेच असंही दिसून येत आहे की तुमचे जे सध्याचे विचार आहेत ते सध्याचे 3D लेवलचे नाही आहेत, तर तुम्ही एक 5D पर्सन आहात, म्हणजे 5th रिलेममध्ये आहात. जसे की 1D 2D 3D 4D 5D 6D 7D, ठीक आहे, अशा प्रकारचे. तर सध्या तुम्ही आहात 5D मध्ये. तर तुमची जी ऊर्जा आहे, तुमचे जे विचार आहेत ते 5D मधले आहेत. अँड आतापासून नाही तर हे बालपणापासून आहे. ज्या प्रकारचे तुम्ही विचार करतात त्या प्रकारचं हे जग नाही आहे, कारण की हे जे जग आहे ते 3D लेवलचं आहे. ते फक्त माइंडनी विचार करतंय, माइंडनी फक्त मनाने विचार करतात, स्वतःचं पाहत आहे, फक्त स्वतःचा स्वार्थ, तसेच स्वतःचं कसं नाव मोठं होईल, मी कसा सिद्ध होईल की मी खूप चांगला आहे किंवा मीच करतोय सगळं, असं कधी सिद्ध होईल, अशा प्रकारचे हे लोक आहेत जे तुमच्या अराउंड होते. तुमच्यामध्ये जे काही दैवी गुण आहेत त्यांना त्यांनी ओळखलेलं नाहीये. तसेच असंही दिसून येते की तुमच्यामध्ये जी काही क्षमता आहे, तुम्ही आजपर्यंत जे काही केलंय, मे बी काहीही असो, चूक असो, बरोबर असो, काहीही जे काही तुम्ही केलेलं आहे ते डिवाइनली गायडेड होतं, ते तुमच्या जीवनामध्ये होणार होतं. आता जरी ते लोक तुम्हाला ब्लेम करत आहेत की तुम्ही असे वागलात, तुम्ही त्यावेळेस तसे वागलात, तुमच्याकडून ह्या चुका झाल्या, तुम्ही चुकीचं वागलात, हे जे तुम्हाला आता जे ते तुम्हाला बोलून दाखवत आहे, तर त्यावेळेस ते घडणं गरजेचं होतं. त्या चुकाही असो किंवा चांगलंही असो किंवा वाईट काहीही असो, परंतु त्या वेळेस ते घडणं तुमच्या डेस्टिनीमध्ये लिहिलेलं होतं, ते तुमच्या नशिबामध्ये लिहिलेलं होतं आणि ते त्याचप्रमाणे पुढं चाललेलं होतं. बिकॉज आपल्याला माहिती आहे की आपलं जे काही जीवन आहे ते आपण नाही लिहित, तर ते डिवाइनने आधीच लिहिलेलं असतं आणि आपण फक्त त्याचे पानं उलटत असतो, हे आपल्याला कळायला पाहिजे. कारण की ती जी स्टोरी आहे ती पहिलीच लिहिलेली आहे आपल्या जीवनाची. आपण तर फक्त पानं उलटतोय की आता हे झालं, मग आता पुढं काय होईल, पुढं आपण फक्त पानं उलटतोय, पहिलं तर सगळंच लिहिलेलं आहे. तर तुम्ही स्टार आहात, तुमच्यामध्ये ती ऊर्जा आहे, दैवी ऊर्जा आहे, पण ती इतर लोकांना समजणं शक्य नाहीये, कारण की ती वेगळी ऊर्जा आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की तुम्ही खूप जास्त त्यांचा विचार केलेला आहे. बिकॉज येथे 9 ऑफ सॉर्डचं कार्ड इंडिकेट करते तुम्ही खूप त्यांचा विचार केलेला आहे, माया लावलेली आहे, जीव लावलेला आहे. एक प्रकारे तुम्ही त्यांना खूप असं समजले की ते पण तुमच्यासारखेच आहेत, पण नाही, तुम्ही त्यांच्याविषयी विचार केलेला आहे. तुम्ही रात्र जागून काढलेले आहे. मे बी असं ते आजारी होते त्यावेळेस तुम्ही रात्र जागून काढलेले आहे, त्यांच्यासाठी सगळं काही केलेलं आहे. पैसा म्हणा, तुमची जी शारीरिक श्रम म्हणा, एक बौद्धिक क्षमता म्हणा, सगळं तुम्ही त्यांच्यासाठी केले. परंतु आता कुठे तरी तुम्हाला जेव्हा गरज आहे त्यावेळेस मात्र त्या लोकांनी येथे तुमच्या बाबतीमध्ये पाठ फिरवलेले आहे. तुम्हाला ते समजून घेत नाहीये, तुम्हाला आधार देत नाहीये. मे बी मेंटली म्हणा, फिजिकली म्हणा, किंवा कुठलाही असो, आर्थिक बाबी असो, फायनान्शियल, तर ते तुम्हाला आधार देत नाहीये. तर यामुळे तुमची खूप जास्त कंडिशन जी आहे ओव्हर थिंकिंगची आहे. आणि असंही येथे दिसून येत आहे की अजूनही त्यांना हीच अपेक्षा आहे की तुम्हीच केलं पाहिजे, तुम्हीच करणारे आहात, तुम्हीच केलं पाहिजे, अशा प्रकारे ते तुम्हाला बोलतात. आणि जे काही त्यांचा भार आहे तो आजही ते तुमच्यावरतीच लोटण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या धनावरती त्यांचा डोळा असतो, तुमच्याकडे जे काय आहे, प्रेस्टीज आहे, मे बी सम काइंड ऑफ थिंग्स आहेत तुमच्याकडे, तर त्यावरती त्यांचा डोळा असतो. आणि त्यामुळे तुम्हाला एक फ्रस्ट्रेशन वाटतं, यार ह्यांच्यासाठी आपण किती दिवस करणार आहे, त्यांच्यासाठीच आपण का करायचं. ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस तर काही हे येत नाही, आणि मग जेव्हा यांना गरज पडते त्यावेळेस बरोबर हे आपल्याकडं येतात आणि मग पुन्हा विसरूनही जातात आणि वरतून आपल्यालाच हे बोलणे ऐकवतात की हे तुमचं कर्तव्यच होतं आणि तुम्हाला करणंच गरजेचं होतं. तर अशा प्रकारची ही एनर्जी आहे. इट्स अ डेव्हिल एनर्जी. सो हे कार्ड आलेलं आहे. तर हे कार्ड पाहिलं कीच माझं डोकं दुखायला लागतं. अँड हे वारंवार येतं रीडिंगमध्ये. सो नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या आजूबाजूला काही नकारात्मक ऊर्जा आहे. सो आय वॉन्ट टू क्लीन्स इट. ओम नमः शिवाय. हर महादेव. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ.
प्रभू. जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे, जी कलेक्टिव्हच्या ऊर्जामध्ये प्रवेश केलेली आहे, ती दूर निघून जावी यासाठी मी तुम्हाला प्रार्थना करत आहे. प्लीज डिवाइन, प्लीज क्लिअर ऑल द निगेटिव्हिटी, प्लीज सेंड इट बॅक टू सेंडर, प्लीज डिवाइन. सगळी निगेटिव्हिटी दूर करा. थँक्यू सो मच. तर नक्कीच काही डेव्हिल एनर्जीज तुमच्या आजूबाजूला आहेत अँड कलेक्टिव्हची एनर्जी आहे. सो कालपर्यंत सुद्धा असू शकतं तुमच्यामध्ये जी काही निगेटिव्ह ऊर्जा होती ती खूप तुमच्यावरती प्रभाव करत होती आणि त्या निगेटिव्ह ऊर्जामुळे, हे बघा लक्षात घ्या की तुमचं जे आयुष्य आहे ते सतत सुखाचं असणार नाही, सतत आनंद असणार नाही, सतत तुम्हाला लोक समजून घेणार नाहीत, सतत तुम्हाला तुमच्या घरातले लोक समजून घेणार नाहीत. तर येथे तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. तुम्ही सुद्धा स्वतः बाबतीमध्ये पॉझिटिव्ह राहा. तुम्ही स्वतः बाबतीमध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर करत राहा, सतत करत राहा. कारण की इथे दिसून येते थोडे दिवस झाले तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं, सकारात्मक वाटतं, आनंदी वाटतं आणि त्यानंतर पुन्हा एक निगेटिव्हिटीचं चक्र सुरू होतं आणि तुमची जी एनर्जी आहे ती खूप जास्त नेगेटिव्हिटीकडे जाते, नकारात्मकतेकडे जाते. तर यामध्ये तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की ह्या ऊर्जा ज्या आहेत ते चालूच असणार आहे. नकारात्मकता, सकारात्मकता, हे तर ह्या ऊर्जा आपल्याकडे येतात, त्या ऊर्जा आपल्यातून बाहेर पडतात. पण त्यामधूनच तर आपल्याला बाहेर पडायचं आहे. ही तुमच्या सोलची शिकवण आहे, जे तुम्ही घेऊन आलेले आहात, तुमच्या नशिबामध्ये आहे, तुम्ही पास्ट लाईफ मधून घेऊन आलेले आहात. हे तुमच्या भूतकाळातील आहे, तुमच्या पुनर्जन्माची एनर्जी आहे की तुमच्या ह्या आत्म्याला हे शिकायचं आहे, जे की तुम्ही सतत त्या नकारात्मक ऊर्जेमध्ये जे काही अडकतात त्यातून तर तुम्हाला बाहेर पडायचं आहे. आणि कधी कधी काय होतं, बाहेरची परिस्थिती एवढी आपल्याविषयी नकारात्मक नसते, पण तरी सुद्धा आपले स्वतःचे जे विचार असतात ते खूप जास्त निगेटिव्ह असतात आणि ते स्वतःविषयीच असतात, दुसऱ्यांविषयी कमी आणि स्वतःविषयीच असतात. कधी कधी आपण स्वतःलाच खूप जास्त ब्लेम करतो की आपणच असे आहोत, आपलंच चुकतं, आपणच चुका केलेल्या आहेत किंवा आपल्या बाबतीतच असं घडतं, आपलंच नशीब खराब आहे, आपणच वाईट आहोत. अशा प्रकारच्या ऊर्जा ज्या आहेत ते तुम्हीच तयार करता. तर येथे तुम्हाला डिवाइन अलर्ट करत आहे ह्या कार्डद्वारे, एस ऑफ सॉर्ड्सद्वारे, की तुमचे जे विचार आहेत ते तुम्हाला स्वतःविषयी आधी सकारात्मक करायचे आहेत. तर सकारात्मक विचार तुम्ही कसे करणार? अफर्मेशन लिहा, म्हणजे अफर्मेशन सूचना द्या स्वतःला की मी सकारात्मक आहे, मी डिवाइनली प्रोटेक्टेड आहे, माझं जीवन खूप छान आहे. अशा प्रकारच्या ज्या काही सकारात्मक सूचना असतात त्या स्वतःला देत जा. म्हणजे तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. जर तुम्ही स्वतःला कमी लेखलं तर इतर लोक तर तुम्हाला कमी लेखायला बसलेलेच आहेत, कारण की ते 3D लेवलचे आहेत आणि ते तुमच्याशी मॅच कधीच नाही होणार. जर तुम्हाला असं वाटत असेल की ते तुमच्याशी मॅच होतील आणि मग ते आपल्याला समजून घेतील, तर नाही, तसं नाही होणार. तुम्ही 5D पर्सन आहात अँड दे आर 3D पर्सन, मग कसे काय मॅच होणार? जोपर्यंत ते तुमच्या कॉन्शियसनेसमध्ये येत नाही तोपर्यंत तुमची आणि त्यांची कम्पॅटिबिलिटी होऊच शकत नाही. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की तुम्ही आणखीन पुढे जा, जे की सकारात्मक राहून, जे की पॉझिटिव्ह राहून तुम्ही पुढे जाऊ शकता. तर तुमच्या सोलची ही जर्नी आहे, तुमच्या जीवनाचा हा प्रवास आहे. तुमच्या जीवनाचा हा प्रवास तुम्हाला कशासाठी दिलेला आहे? जर तुम्हाला सतत सारखं डिप्रेशन वाटतं, सतत सारखं नेगेटिव्हिटी वाटते, तर तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे. मेडिटेशन करा, ध्यान धारणा करा. तुम्हाला तुमच्या सोलला तेच पाहिजे आहे, त्याचं ते खाद्य आहे, ते खाद्य त्याला द्या. तुम्ही रोज इकडं चांगलं चुंगलं खाताय आणि तुमच्या आत्म्याचं जे खाद्य आहे जर ते तुम्ही त्याला देत नसाल तर तुमचा आत्मा दुःखी राहील आणि त्याचा परिणाम तुमच्या सर्व एन्व्हायरमेंटमध्ये होईल, तुमच्या ऑरामध्ये होईल, तुमच्या सर्व काही जीवनावरती होईल. सो तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे, तुमच्या आत्म्याला खाद्य द्या जे की खूप पॉझिटिव्ह पाहिजे आहे. नकारात्मक बोलू नका, स्वतःविषयी कधीच नकारात्मक विचार करू नका. आणि अटॅचमेंटचं जे काही आहे ते सोडून द्या. इथे लक्षात ठेवा, येथे कोणीच कोणाचं नाही. इथे तुम्ही जे आहात ते तुमच्या आत्म्याची शिकवण घेण्यासाठी आलेले आहात, जे की मागच्या जन्मामध्ये राहिलं होतं ते ह्या जन्मामध्ये पूर्ण करायचं आहे. ह्या जन्मामध्ये राहिलेलं आणखीन पुढच्या जन्मामध्ये हेच आपल्या आत्म्याला इव्हॉल्व व्हायचं आहे आणि एक दिवस आत्म्याला आपल्या मुक्त व्हायचं आहे. तर ही आत्म्याची जर्नी आहे. तर येथे तुम्हाला कोणी समजून घेणार नाही आणि तुम्ही पण कोणावरती अटॅच राहू नका की ते मला समजून घेतील म्हणून. ते तुम्हाला समजून घेणार नाही, मग तुम्ही कशाला सारखं त्यांच्या बाबतीमध्ये एवढी अटॅचमेंट फील करता आणि पुन्हा तुम्ही ते तुमच्याशी थोडंसं गोड बोलले किंवा काही तुम्हाला असं चांगलं वागून दाखवलं की तुम्ही लगेच
त्यांच्या बाबतीमध्ये होत, तर समजून घ्या. एकदा जर तुम्हाला धडा मिळालेला आहे तर तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला आता त्यातून शिकायचं आहे. अँड येथे दिसून येत आहे सक्सेसफुल एनर्जी आहे. तुमच्या जीवनामध्ये सध्या जी काही परिस्थिती आहे, जी काही संघर्ष आहे, वादविवाद आहे, बॅड कम्युनिकेशन आहे, निगेटिव्हिटी आहे, तर ती त्यांच्याकडेच परत गेलेली आहे. आणि येथे दिसून येत आहे सक्सेसफुल एनर्जी आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग खूप जास्त पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे, तर त्यासाठी सकारात्मक राहा. मला 3636 नंबर खूप जास्त दिसत आहे, तर नक्कीच ही आपल्या गुरूंची आणि शुक्राची एनर्जी आहे, जी दोघं मिळून एकत्र झालेले आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये काही नवीन बदल होत आहे, रिपीट होत आहे, जे की तुम्हाला वाटत होतं की तुमच्याकडे नाही येणार. जसे की धन आहे, पैसा आहे, ज्ञान आहे, जे की तुम्हाला वाटत होतं तुमच्याकडे नाही येणार, पण आता ते तुमच्याकडे वेगाने येताना आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे जजमेंटचं कार्ड आहे, ते इंडिकेट करते न्याय तुम्हाला मिळत आहे. ज्या कोणत्या गोष्टी बाबतीमध्ये, प्रेमाच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला वाटत होतं की आमच्या लव्ह लाईफमध्ये काही चेंजेस होत नाहीत, आमच्या लव्ह लाईफमध्ये आमचे पर्सन निघून गेलेले आहेत आणि ते पुन्हा येणार की नाही या बाबतीमध्ये जर तुम्हाला संशय होता, तर नक्कीच ते पुन्हा येत आहे. पुनर्वसू नक्षत्रामध्ये आता गुरु जे आहेत ते गोचर करत आहे आणि त्याचा खूप जास्त सकारात्मक परिणाम तुमच्या जीवनावरती होताना दिसून येत आहे. तर असं वाटत होतं तुम्हाला की सगळं चांगलं होणार आहे पण काहीच होत नाहीये, तर येथे तसं नाहीये. आता खरं तर राहूचा प्रभाव खूप जास्त होता, म्हणजे राहू म्हणजे नकारात्मक शक्ती, नकारात्मक शक्तीचा प्रभाव तुमच्या जीवनावरती खूप जास्त होता, पण आता तो निघून जात आहे, तो दूर होत आहे. सो जर तुम्हाला ही रीडिंग मिळालेली आहे तर नक्कीच तुमच्या जीवनातून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव दूर होत आहे आणि एक सकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सकारात्मकता कशा बाबतीमध्ये येत आहे? धनाच्या बाबतीमध्ये, पैशांच्या बाबतीमध्ये. जर येथे दिसून येत आहे तुम्ही गुरूंची सेवा करत आहात आणि जर तुम्हाला त्यामध्ये आनंद मिळत आहे, शांतता मिळत आहे, तर नक्कीच येथे तुम्हाला गुरु आदेशित करत आहे की तुझ्या जीवनामध्ये पैसा येत आहे, तुझ्या जीवनामध्ये यश येत आहे, तुझ्या जीवनामध्ये ज्ञान येत आहे, तुझ्या जीवनामध्ये तुला जे पाहिजे ते न्याय तुला मिळत आहे. तर क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन आणि खूप छान कार्ड्स आहेत. 1-2 कार्ड आपल्याला निगेटिव्ह मिळाले, पण बाकीचे कार्ड जे आहेत ते येथे पॉझिटिव्ह मिळालेले आहेत. तर धनाच्या बाबतीमध्ये, ज्ञानाच्या बाबतीमध्ये, प्रेमाच्याही बाबतीमध्ये तुमचा व्यक्ती तुमच्याकडे परत येत आहे. जर तुम्हाला वाटत होतं की खूप जास्त नकारात्मकता आहे आणि आमच्या नात्यामध्ये काहीही चेंजेस होत नाहीये, तर येथे तुम्हाला काळजी करायची नाही, तुमचे पर्सन तुमच्याकडे येत आहे. तर येथे दिसून येत आहे आपल्याला शिवशक्तीची ही एनर्जी आपल्याला मिळालेली आहे, तर शिवशक्तीचाही आशीर्वाद तुम्हाला येथे लाभत आहे. माता आदिशक्तीचा आशीर्वाद तुम्हाला लाभत आहे. तसेच तुमच्या ज्ञानामध्ये ही वाढ होत आहे. जर काहींच्या बाबतीमध्ये काही शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा असेल, काही नवीन शिकण्याची त्यांची इच्छा असेल, शिक्षण मीन्स फक्त कोर्स वगैरे 10वी 12वी असं नाही, नवीन काहीही तुम्ही शिकू शकता, एखादं स्किल शिकू शकता, शिवणकाम किंवा इतरही काही टेक्निकल किंवा इतरही कुठल्याही नवीन नवीन गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील, तर ह्यामध्ये सुद्धा आता तुमच्या बुद्धीमध्ये जो काही भ्रम निर्माण केलेला होता, तर तो ह्या रिडिंगच्या नंतर दूर होत आहे. तुमच्या बुद्धीवरचे जे काही तुम्हाला म्हणजे टाकलं होतं अशा नकारात्मक ऊर्जेने तुमच्या जीवनामध्ये अडकवून, तर ती जाळं दूर होत आहे, ती नेगेटिव्ह ऊर्जेंची कनेक्टिव्हिटी तुमच्या जीवनामधून दूर होत आहे. तर सो क्लायमेट दिस रीडिंग नक्कीच तुम्हाला काहीतरी असं मिळणार आहे की जे कदाचित तुम्ही अनुभवलं नव्हतं, कदाचित तुम्हाला ते कधी मिळालं नव्हतं. असं एका प्रकारचं ज्ञान, असं एका प्रकारचं प्रेम, असे धन तुमच्या जीवनामध्ये येत आहे ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती किंवा ते तुम्हाला मिळेल असं तुम्हाला वाटलंही नव्हतं. तर नक्कीच शिवशक्ती तुम्हाला एका वेगळ्याच तुमच्या आयुष्याच्या नवीन पॉझिटिव्ह जर्नीकडे घेऊन जात आहे. तर नक्कीच ही रीडिंग तुम्हाला क्लेम करायची आहे. तसेच आपल्याला दिसून येत आहे मॅरेजच्या रिलेटेड जर काहींना खूप जास्त इश्यू होते, प्रॉब्लेम्स होते, तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. तुमच्याकडे आता नवीन प्रपोजल येत आहे, नवीन काही व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत असतील, नवीन काहीतरी रिलेशनशिप तुमच्या जीवनामध्ये येत आहे. जर तुम्हाला वाटत होतं की खूप माझे रिलेशनशिप जे आहेत ते वर्क नाही होत, काम नाही होत त्यांच्यामध्ये, म्हणजे ते दूर निघून जातात किंवा काहीतरी असं होतं की बनता बनता लग्न बिनसून जातं, म्हणजे अक्षरशः काहींचा साखरपुडा होतो किंवा एंगेजमेंट होते, त्यानंतर सुद्धा लग्न मोडतं. तर येथे दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये एक सुयोग्य पार्टनर येत आहे, मेल फिमेल कोणीही असो. तर डिवाइनचं तुमच्यावरती खूप जास्त प्रेम आहे आणि येथे दिसून येत आहे 4 पेंटिकलचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की तुमच्या फॅमिली लाईफमध्ये येथे आपल्याला संपन्नता
येताना दिसून येत आहे. वैवाहिक जीवनामध्ये जर काही नकारात्मकता होती तर ती सुद्धा दूर निघून जात आहे. एस ऑफ कप्सचं कार्ड आहे ते इंडिकेट करत आहे हे प्रेम जे आहे ते भरभरून वाहत आहे. तुमचे पर्सन सुद्धा तुमच्याकडे येत आहे. जरी इथून मागे खूप जास्त नकारात्मकता होती, निगेटिव्हिटी होती नात्यांमध्ये, कुठल्याही कनेक्शनमध्ये असो तर ती दूर होत आहे. तुमचे पर्सन तुमच्याकडे येत आहे, तुमचे व्यक्ती तुमच्याकडे येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग अँड विवाहाच्या संदर्भात सुद्धा ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येत आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे फॅमिलीच्या रिलेटेड काही जर इश्यू होते, म्हणजे कन्सिव्ह करण्यामध्ये, मुलांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये काही तुम्हाला अडचणी जाणवत होत्या तर त्याही दूर होत आहेत. पुनर्बांधणी होत आहे तुमच्या जीवनामध्ये. तर सगळं काही जे आहे ते पॉझिटिव्हली तुमच्या जीवनामध्ये येत आहे. तर नक्कीच इथे 2 कार्ड आले आपल्याला, क्वीन ऑफ कप्स अँड नाईट ऑफ कप्स. सो मॅरेज रिलेटेड ऑफर कन्फर्मली तुमच्याकडे येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग ज्यांना त्यांच्या घरामध्ये कोणाचे विवाह होत नाहीयेत, मुलींचे विवाह होताना सुद्धा प्रॉब्लेम्स येत आहे, काहींच्या जीवनामध्ये डिवोर्सचे चान्सेस आहे, घटस्फोटाचे चिन्ह त्यांना दिसत आहे, तर त्यामध्ये सुद्धा सुधारणा होऊन एक चांगली न्यूज तुमच्याकडे येत आहे. सो येथे आपल्याला आदिशक्तीचा आशीर्वाद लाभलेला आहे. बिकॉज मा दुर्गाची एनर्जी आहे तसे शिवशक्तीची एनर्जी आहे. तर शिव आणि शक्ती ह्या दोघांचीही तुम्हाला ब्लेसिंग्स मिळत आहे, आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे. तर ह्या आशीर्वादाला नक्की क्लेम करा. तुमच्या जीवनामध्ये गुरूंचाही तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे आणि तुमच्या दुःखांची चावी उघडण्याची, तुमच्या दुःखाला जे काही कुलूप लागलेलं आहे त्याची चावी तुमच्याकडेच आहे. सो इनर वर्क करा, तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐका, तुमचं कोण आहे, तुमचं कोण नाही आहे हे ओळखून घ्या. कारण की येथे ह्या जगामध्ये कुणीच कोणाचं नाहीये आणि तुम्हालाच तुमच्या तील जे काही ज्ञान आहे त्याकडे जायचं आहे. मे बी तुमचं ज्ञान तंत्रामध्ये असेल, मंत्रामध्ये असेल, देवपूजेमध्ये असेल, स्पिरिच्युअलिटीमध्ये असेल, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये असेल, कशामध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला मनापासून ते कार्य करण्याची इच्छा आहे खूप दिवसांपासून, तर ते करा. कारण की ते तुमच्या सोलचा आवाज आहे, तुमच्या सोलचं ते खाद्य आहे, ते तुम्ही त्याला दिलं पाहिजे. ते इन्फायनाईट क्षमता आहे, इन्फायनाईट प्रगती होत आहे, इन्फायनाईट तुमच्याकडे लव येत आहे, अबंडन्स येत आहे, प्रेम येत आहे, रिलेशनशिपमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस येत आहेत. बिकॉज येथे दिसून येत आहे की इथून पुढची परिस्थिती तुम्ही हाताळताना दिसून येत आहे. मे बी मे महिन्याच्या नंतर काही अशा घटना घडल्या की तुमचं चुकीच्या ठिकाणी तुमची ट्रान्सफर झाली, चुकीच्या ठिकाणी तुम्ही गेलात, चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या लोकांमध्ये, चुकीच्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही अडकून पडलात. मे महिन्याच्या नंतर खूप प्रॉब्लेम्सला तुम्ही फेस केलेलं आहे, खूप प्रॉब्लेम्सला तुम्ही तोंड दिलेलं आहे. परंतु आता जे काय आहे 13 तारखेच्या नंतर आपल्याला माहिती आहे गुरु सुद्धा जे आहे पुनर्वसू नक्षत्रामध्ये गोचर करत आहेत, म्हणजे ते त्यांच्याच नक्षत्रामध्ये गेलेले आहेत. तर नक्कीच आता ते तिथून खूप छान आणि पॉझिटिव्ह सकारात्मक कार्य करतात. गुरु कधीही वाईट करत नाहीत कुणाचं, परंतु जर पापप्रभाव असेल, पापग्रहांचा प्रभाव असेल तर त्यांनाही त्यांचं कार्य जे आहे ते मनापासून करता येत नाही. तसंच तुमच्याही बाबतीत झालं असेल की तुम्ही चुकीच्या लोकांमध्ये अडकलेले असाल आणि म्हणून त्यामुळे तुम्हाला तुमचं कार्य चांगल्या रीतीने करता येत नव्हतं. परंतु आता तुमच्या चांगल्या ठिकाणी तुम्ही जात आहात, ट्रान्सफर होत आहे, चांगल्या ठिकाणी बदल होत आहे, कुठेतरी वेगळ्या ठिकाणी तुम्ही जात आहात, चांगल्या लोकांमध्ये जात आहात, चांगल्या परिस्थितीमध्ये तुम्ही आता जात आहात. तर कार्यही तुमच्याकडून चांगलंच होईल आणि आउटपुटही त्याचं चांगलंच मिळेल. म्हणजे कार्य चांगलं झालं, त्याचा परतावा चांगला मिळाला म्हणजे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सक्सेस झालं, यशस्वीपणा तुमच्या जीवनामध्ये आला, यशस्वी तुम्ही झाला. तर कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये जरी काही प्रॉब्लेम होते तरी शेवटी आता डिवाइन तुम्हाला सांगत आहे ऍक्शन घेण्याची गरज आहे. किती दिवस तुम्ही विचार करत बसणार, बोलू का नको, करू का नको, काय होईल पुढं, काय होईल ते होईल. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, ऍक्शन घ्या. जर तुमचं खरं असेल तर ते तुमच्या पुढे येतील, नसेल खरं तर नाही येणार. अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. सो संकेतांना ओळखा. जर तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू काही संकेत मिळाले असतील तर त्यावरती काम करा. डिवाइन तुम्हाला काही गोष्टींच्या बाबतीमध्ये ऍक्शन घेण्यासाठी सांगत आहे. खूप जास्त विचार, खूप जास्त ओव्हर थिंकिंग करून काम अजून बिघडून जाईल. आणि आता मीच सांगते कधी कधी पेशन्स ठेवा, बट इथे कार्ड्स तुम्हाला सांगत आहे की ऍक्शन घ्या. सो टेक ऍक्शन फॉर कम्युनिकेशन. काही गोष्टी जर तुम्हाला क्लिअरली बोलायच्या असतील तर त्या तुम्ही बोला, कारण शिवशक्ती तुम्हाला गाईड करत आहे. तुम्हाला पुढील अनुभव घेण्यासाठी तुम्हाला शिवशक्ती गाईड करत आहे की तुमच्या पर्सनला बाहेर काढा, ते खूप जास्त नेगेटिव्हिटीमध्ये आहेत असंही येथे दिसून येत आहे. त्यांच्यावरती काही
नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव झालेला आहे हेही तुम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि त्यामुळे ते असे वागत आहे हेही तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. तर नक्कीच हे गुरूंचं जे काही आता नक्षत्रामध्ये गोचर झालेले आहे तर ते नक्कीच ज्ञानामध्ये भर करत आहे तुमच्याही आणि तुमच्या पार्टनरच्या शिवशक्तीच्या जर्नीमध्ये जे कोणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा एक मेसेज आहे की तुमचे पर्सन तुमच्याविषयी वाईट नाही आहेत, ते तुम्हाला दूर करत नाही आहेत, ते तुमच्याविषयी चुकीचा विचार करत नाही, तर एक नकारात्मक प्रभाव त्यांच्या जीवनावरती झाला होता आणि तुम्ही त्यांना बाहेर काढत आहात. त्याच्यामधून तुम्ही त्यांच्यासाठी एक खूप मोठा त्याग करत आहात. कदाचित ते यापासून बेर नाही आहे, ते दूर आहेत यापासून, त्यांना माहिती नाही आहे की तुम्ही त्यांच्यासाठी काय करत आहात, त्यांच्या जीवनासाठी तुम्ही काय करत आहात, इकडे किती खस्ता खात आहात हे कदाचित त्यांना माहिती नाही आणि ते एका नकारात्मक ऊर्जेमध्ये आहे. त्यांच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंटसुद्धा खूप जास्त नकारात्मक आहे. त्यांचे फॅमिली मेंबर्स म्हणा किंवा कुणी असो त्यांच्या ते पूर्ण आपण म्हणू जीवावरती उठलेले आहेत अशाही प्रकारची एनर्जी आहे आणि त्यामुळे तुम्ही जे काय संयम बाळगून आहात तुम्हाला माहिती आहे कदाचित जर तुमचा संयम सुटला तर कदाचित काहीतरी वेगळं होईल याची तुम्हाला भीती आहे आणि तुम्ही त्यामुळे शांत बसून काही नकारात्मक ऊर्जेशी लढत आहात. तुम्ही एक त्यांच्या जीवनासाठी लढा देत आहात. कदाचित हे त्यांना माहिती नाही, पण ज्यावेळेस त्यांना ही माहिती होईल त्यावेळेस त्यांना तुमचं व्हॅल्यू कळेल आणि जो काही हा सेपरेशनचा कालावधी होता, जो काही हा दुःखाचा आणि त्रासाचा कालावधी होता तर तो एका आनंदाच्या क्षणामध्ये परिवर्तित होईल. तर सो क्लायमेट दिस रीडिंग बिकॉज येथे दिसून येत आहे तुमच्या पर्सनच्या अराउंडची जी काही एनर्जी आहे खूप जास्त नकारात्मक आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी येथे खूप जास्त डिवाइनचं कार्य करत आहात. तुम्ही येथे त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनासाठी येथे खूप कार्य करत आहात, डिवाइनचं तुम्ही कार्य करत आहात हे कदाचित त्यांना माहिती नाही आणि परमेश्वर करू त्यांना माहितीही नाही हो. कारण की जर त्यांना हे गोष्टी कळाल्या तर काहीतरी डिस्टर्बन्स नक्की निर्माण होईल. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की निगेटिव्ह ऊर्जांनी त्यांना घेरलेलं आहे आणि त्यांच्या जीवनासाठी तुम्ही येथे खूप तुमच्या जीवनाची परीक्षा देत आहात. तर नक्कीच तुमच्या परीक्षेला तुमचे जे काही तुम्ही कष्ट करत आहात, तुमच्या नात्यासाठी, तुमच्या कनेक्शनसाठी जे काही तुम्ही खस्ता खात आहात, जे काही तुम्ही त्रास सहन करत आहात, निगेटिव्ह ऊर्जांना तुम्ही सांभाळत आहात, तर त्यासाठी डिवाइन नक्कीच तुम्हाला तुमचा रिवॉर्ड देईल. डिवाइन नक्कीच तुमचा त्रास पाहत आहे, कष्ट पाहत आहे, तुमच्यावरती डिवाइनचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला लाभत आहे आणि तसेच येथे असंही दिसून येत आहे की जजमेंट नक्कीच तुमच्याकडे आहे कारण की त्यांचंही तुमच्यावरती खूप प्रेम आहे. खूप म्हणजे आपण शब्दात नाही व्यक्त करू शकत एवढं ते प्रेम तुमच्यावरती करतात कारण की हे प्रेम खूप जास्त अनकंडिशनल आहे. त्यामध्ये ना तुमचा स्वार्थ आहे ना त्यांचा स्वार्थ आहे. एक डिवाइन कनेक्शन आहे, डिवाइन लव आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग नकारात्मक ऊर्जा नक्कीच बॅकफायर झालेल्या आहेत, बॅकफायर होतील, भविष्यामध्ये त्या संपतील आणि शिवशक्तीसारखं तुम्हाला एकत्र यायचं आहे कारण की ही फक्त जर्नी तुमच्यापुरती नाही आहे तर एक खूप मोठा लढा आहे, खूप मोठं हे सोल पर्पज आहे, खूप मोठं डिवाइनचं कार्य आहे. हे जेव्हा तुम्ही युनाईट व्हाल त्याच्यानंतरच ते सुरू होणार आहे. तर सध्या जी काही नेगेटिव्हिटी त्यांच्या अराउंड आहे ती बाहेर काढण्यासाठी सध्या कार्य सुरू आहे. तर तुम्हाला नक्कीच ह्या बाबतीमध्ये अलर्ट राहायचं आहे की निगेटिव्ह फोर्सेस खूप जास्त त्यांच्यावरती काही दुष्परिणाम टाकू नये यासाठी खूप तुम्ही डिवाइनशी कार्य करा, डिवाइनशी कनेक्टेड राहा, परमात्म्याशी कनेक्टेड राहा. नक्कीच तुमची जर्नीसुद्धा सुखकर होईल आणि हे जे काही तुमच्या जीवनामध्ये दुःख संकट आलेले आहे, जे काही लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, फसवलेला आहे, सतत तुमच्या भावनांशी खेळलेला आहे, तर ह्या अटॅचमेंटमधून बाहेर या आणि आपल्या ह्या जीवनामध्ये जे कोणी आहे तो फक्त आपला परमेश्वर आहे, परमात्मा आहे आणि आपण स्वतः आहोत. आपण आणि आपली बॉडी आणि आपलं शरीर हेच आपलं आहे. सो हे नेहमी लक्षात ठेवा. जर आपलं शरीर चांगलं असेल, आपलं मानसिक संतुलन चांगलं असेल तर जग आपल्यासोबत चांगलं आहे. जर आपण लोकांचा विचार करून, इतरांचा विचार करून आपलं मानसिक संतुलन खराब करून घेत असू आणि त्याचा परिणाम जर आपल्या शरीरावरती होत असेल तर पुन्हा जर आपल्याला काही झालं तर पुन्हा ते लोक येणार नाहीत. सो स्वतःची काळजी घ्या, सेल्फ लव्हमध्ये या अँड डिवाइनशी कनेक्टेड राहा कारण की तेच आपल्यासोबत आहेत, शिवजीच आपल्यासोबत आहेत. तुमचे कोण इष्टदेव आहेत नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा यासाठी प्रार्थनाही करा. मीही करते रोज शिवजींसाठी प्रार्थना, तुम्हीही करा आणि ह्या जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहेत त्यांच्यासाठी खूप खूप डिवाइन त्यांना आशीर्वाद देऊ, त्यांच्या पर्सनलाही ह्या नकारात्मक ऊर्जेतून वाचवू यासाठी मी नक्की डिवाइनला प्रार्थना करते. तुम्हीही करा.
जय शिवशक्ती म्हणून कमेंटही करा. सो ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच गुरूंचाही तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे, दत्तगुरूंचा, दत्तात्रय महाराजांचा आशीर्वाद मिळत आहे, तर तोही तुम्हाला स्वीकारायचा आहे. श्री स्वामी समर्थ जय दत्तगुरू म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा, कारण की तुमचा एक शेअर माहिती नाही कोणाच्या जीवनामध्ये काय पॉझिटिव्हिटी घेऊन येईल, कारण की आपलं ते कार्य आहे, डिवाईनचं कार्य आहे. तर नक्कीच माझे व्हिडिओ शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा. आणि ज्यांना पर्सनल रीडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. आता सध्या एवढ्यात जरा 15 ऑगस्टची हे होतं सगळं, म्हणजे बहुतेक 3 दिवस झेंडे होते ना, मग 3 दिवसाची खूप तयारी होती, मुलांची भाषणं, परत ते कवायत, खूप सारे कामं होते आणि त्यामुळे मला काही रीडिंग देता वेळेवर आली नाही. तर रविवारी मात्र सगळ्यांच्या रीडिंग मी देऊन टाकणार आहे. तर रविवारचा दिवस आणि काही आपल्याला प्रश्न उत्तरं पण घ्यायचे आहेत. तर ह्याच व्हिडिओच्या मध्ये तुमचे जे काही प्रश्न आहेत ते पाठवा आणि पाहू रविवारी आपण त्याचे उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. सो ज्यांना ज्यांना पर्सनली हवे आहे, काउन्सिलिंग हवे, त्यांनी मला प्रश्न पाठवून ठेवा. रविवारपर्यंत तुम्हाला तुमचे उत्तरं मिळतील आणि ज्यांनी आधीच पाठवले आहेत त्यांनाही रविवारपर्यंत मिळतील. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. जय शिवशक्ती, जय दत्तगुरू, जय महाकाली अशी म्हणून तुम्ही कमेंट करायची आहे. सो थँक्यू.